आमगरे AR ब्रदर्स टीमचा ठरला मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅचसाठी सुपर 6 साठी शुभेच्छा देऊया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुढील येणारा सामना RR फाउंडेशन वर्सेस रुद्रवर्धन 11 आणि या कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकूया योगेशजी डोळे सरांचा. या सर कॉम्बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अजयजी डायरे सर, तदनंतर चंदूजी शेट्टे सर आणि मनीषजी पाटील सर. मनापासून सर्वांचं सहर्ष स्वागत करूया पुन्हा एकदा कर्जत प्रीमियर लीग 2026 पर्व 90 मध्ये. अच्छा, या दिवस रात्रीतील खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तरी चौथी मॅच आपल्या भेटीस येते. एक वेळे तुम्ही पाहताय रुद्रवर्धन 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये RR फाउंडेशन या दोन टीम मध्ये. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय तुकारामजी झांजे साहेबांचं देखील आगमन या व्यासपीठावरती होत आहे. तुकारामजी झांजे साहेबांचं सहर्ष सहर्ष स्वागत. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला RR फाउंडेशन टीमनं. अमोल भोईर या टीमचे प्रतिनिधित्व करतात, टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांनी लगेच तो टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला रुद्रवर्धन 11 टीमला. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सॅकिंग एंडवरती तुम्ही पाहताय शरद आणि नॉन स्ट्राईक एंडवरती बाबेश हे दोन सलामीचे फलंदाज. एका गावचे दोनही खेळाडू आपण पाहताय SBCC उमरोली टीमचे. आणि गोलंदाजी मार्कवरती हारेश कराले. पहिला फुलटॉस बॉल अगदी बरोबर मिड ऑन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत, त्यांच्या हातामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या दाब्यामध्ये अगदी जर पाहिलं गेलं तर भरपूर सारी रिक्स होती, ती रिक्स उचलली आणि अगदी आपण पाहताय ती सिंगल धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. पहिली सिंगल अगदी आपण पाहताय नाकाच्या समोरून मात्र कंप्लीट केली आहे. ती बॅटिंग करत असताना रुद्रवर्धन 11 टीमकडनं आपण पाहताय शरद बुंडाटे ऑन स्ट्राईक होते. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर मिडॉनच्या बाजूनं बॉलला काढायचं होतं, परंतु फिल्डरच्या बरोबर हातमध्ये सिंगल अकाउंट ओपन झालंय हारेश कराले. हो, पुन्हा एकदा खोला टाकलाय, ड्राईव्ह केलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धाव इथून मिळणार नाहीये. हारेश कराले खऱ्या अर्थानं लेदर क्रिकेट आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं गेलं तर टेनिस क्रिकेट भरपूर सारा अनुभव आहे आणि तो अनुभव घेऊन खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं गेलं तर लक्ष्मी मैदान वरईवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. हो, यावेळी समोर लॉप केलाय फिल्डर आहे, डाऊन दी बॉल पकडली एक कॅच. पहिली विकेट आली आहे रुद्रवर्धन 11 टीमची. भावेश लोंगले आउट. दाखल झाला होता, काय खेळला होता लीग स्टेज मध्ये भावेश लोंगले. आपण पाहिलंय सर्वांनीच या मैदानावरती अगदी मैदानाच्या चौफेर ती फटकेबाजी त्याची पाहायला मिळत होती, परंतु विकेट हॅट्रिक साठी मोरिया म्युझिशियन यांच्याकडून आपण पाहताय 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे हरेश कराले यांच्यासाठी. आणि आज खऱ्या अर्थानं हरेश कराले यांचा वाढदिवस देखील आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. हो, इथे फटका चांगला केला, बरोबर ब्लॅक स्क्रीन वरती बॉल चाललाय, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. फलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचेल ते मात्र 5 वरती. 5 धावा धाव फलक्यावरती पहिलं षटक चालू आहे हरेश कराले यांचं. 5 धावा धाव फलक्यावरती विकेट आली आहे. एक हो, पुन्हा एकदा पुढे सरकले आहे आणि इथून देखील गॅप शोधली आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला, तोपर्यंत बॉल पोहोचला सीमा पार. धावा मिळतील 4. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार.
या मैदानाच्या आतमध्ये विकेट गेली आहे ते महत्वाचं नाहीये, परंतु धावा बनवायचे ते महत्वाचं आहे. आणि तेच सध्याच्या घडीला अगदी आपण पाहतोय. शंकर कोंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या बाटपदूर रन्स. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला अगदी आपण पाहता डीप मध्ये बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं धावत येतात. तोपर्यंत एक सिंगल धावीतून पाहायला मिळेल, कारण की फेकी जर पाहायला गेली तर थोडीशी वाईड होती. ते ऍडजस्ट करत पर्यंत फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत. एक धाव आली आहे, शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले पुन्हा एकदा शंकर कोंडेनं. आणि एकंदरीत धावसंख्या धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात रुद्र बरदान 11 टीमच्या 1-10. पहिलं सत्र चालू आहे. अगदी आपण पाहता या ठिकाणी फ्लड लाईट्स ऑन झाल्यात आणि आता मात्र इथून थोडंसं कठीण देखील असं अंडर फ्लड लाईट्स मध्ये बॅटिंग करणं आणि त्या अशा कठीण परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना रुद्र बरदान 11 टीमची धावफलक 10 पाहायला मिळते. विकेट 1 आली आहे. भावेश लोंगले लवकर बाद झाला, परंतु शंकर कोंडेनं चांगले स्ट्रोक खेळले. ते विकेटचा दबाव त्यानं होऊच दिला नाहीये. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर एक सिंगल आले. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरती शरद बुंडाटे याला आपण पाहताय, जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सेकंड ओव्हरला आता इथून सुरुवात होईल आणि सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज अजय गुप्ता गोलंदाजी मार्क वरती. मोरिया मुजिशन यांच्याकडून अजय गुप्ता याच्या विकेट हॅट्रिक साठी देखील 1000. पायरमेल टीमचे सगळे खेळाडू आणि त्यांच्यासाठी हे कॅश प्राइज लागले जातं. हरेश कराले यांच्या तालमीमध्ये सध्याच्या घडीला अगदी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, घडताना आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे यंगस्टर घेऊन हरेश कराले अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पायरमेल संघ घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता त्यातीलच एक गोलंदाज अजय गुप्ता सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती. समोर आपण पाहताय शंकर कोंडे. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे. हो, स्विच हिट केला. स्वीट आहे, स्विच आहे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. वरती जाऊन पोहोचला. पहिली विकेट हो, आणखीन एक चांगला बॉल यावेळी देखील स्विचिट करायचा होता. सन्माननीय जितेंद्रजी गवळी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी जर पाहिलं गेलं तर अजय गुप्ता या गोलंदाजानं बॉल थोडासा बाहेर टाकला आणि अगदी बाहेर निघाल्यानंतर इथून मात्र डॉट बॉलच पाहायला मिळाला. समोर शंकर कोंडे का बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण जबाबदारी अगदी आपण पाहता स्वतःच्या खांद्यावरती घेऊन इथून मात्र एक चांगलंच बॅटिंग करत असताना हो पुन्हा एकदा पुढे सरकले. तो इथे अगदी आपण पाहता लक फॅक्टर ओपन झालेत. बाईटच्या स्वरूपामध्ये मिळतील धावा 4. इथे आलाय चौकार. आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचला 18 वरती, जिथे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल झाला होता, परंतु धाबा रोखू शकले नाहीयेत. RR फाउंडेशन टीम 18 धाबा एकंदरीतच धावफलकावरती पाहायला मिळतात. अजय गुप्ताचं हे षटक, पहिल्या बॉलवरती तो चौकार स्विच हिटचा, त्यानंतर मात्र अगदी आपली अचूकता त्यानं प्राप्त केली आहे. हो, यावेळी फटका कव्हरच्या डोक्यावरून केलाय. बॉल चाललाय डीप कव्हर सी वारेच्या पलीकडे. शंकर कोंडेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार.
फलकावरती लावू शकतो हे दर्शवणारे फटकेबाजी सध्याच्या घडीला तुम्हाला शंकर कोंडे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 22 वरती 1. हो पुन्हा एकदा स्विच इट करायचा होता. बरोबर अगदी आपण पाहताय टर्नला पीक करायचं होतं आणि तो पीक करता आला नाहीये. इथून देखील डॉट बॉलच पाहताय. सन्माननीय चंदरजी शीत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण कर्जत प्रीमियर लीग 2026 पर्व 9 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. प्रत्येकाचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहता यथोचित मान आणि सन्मान अगदी गेल्या 6 रात्रींमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाला. आजची फायनल रात्र या स्पर्धेची अंतिम रात्र. निकेशजी राऊत सर आपण पाहता ऑफिशियल स्कोरर. ओ चांगला बॉल वेगवान टाकला पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिलाय स्लाइटली अगदी बाहेर निघाला आणि डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अजय गुप्तानं अगदी सेकंड ओव्हरचा शेवटचा बॉल तो डॉट बॉलच टाकला. तिथे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर जो बॉल अडला गेला असता तर कदाचित एक सिंगल आली असती आणि सिंगल आली असती तर कदाचित स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं असतं. मग त्यानंतर त्या धावा कदाचित त्या 4 वाचू शकले असते परंतु तिथून मात्र ते 2 चौकार आले आणि त्यानं मात्र हे षटक थोडंसं मोठं होताना पाहायला मिळालं. एकंदरीतच 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात. ते बॅटिंग करत असताना रुद्र बरदान 11 टीमच्या 22 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी टाइम घ्या. वेळ थोडा कमी आपल्याकडे. आज फायनल रात्र आहे. आज आपल्याला सेमीफायनल फायनल देखील खेळवायचे. त्यासाठी मात्र हा वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. तुम्ही जेवढा वेळ आता कमी घ्याल तेवढा आपल्याला वेळ पुढे वाचेल हे सातत्यानं खऱ्या अर्थानं सांगितलं जातं. कॅप्टन आपण देखील या सूचनेकडे लक्ष द्या. वारंवार या सूचना केल्या जातात. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय हरीश कराले पुन्हा एकदा त्यांना स्वतःकडे मात्र ते षटक घेतला. ती जबाबदारी मात्र स्वतःच्याच खांद्यावरती घेतली आहे. हो यावेळी अगदी आपण पाहताय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे चान्स बनला परंतु अगदी जर पाहिलं गेलं तर एक्स्ट्री रक्षक अगदी थोडेसे दूर होते. माहिती आहे बॅकअप नाही आहे. अशा वेळी बॉल फक्त हातामध्ये ठेवला आणि इथून देखील आपण पाहताना ती सिंगल धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. कर्जत प्रीमियर लीग 2026 पर्व 9च्या माध्यमातून सन्माननीय रघुनाथजी जोशी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. हो व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा मिळाली आहे. एक्स्ट्रा आता इथून धाव फलकामध्ये ऍड होईल. धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 24 धावा धाव फलकावरती आल्यात. चांगली बॅटिंग चालू आहे. हो यावेळी फटका चांगला केलाय. वाडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय तुकारामजी झांजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. सन्माननीय चंदरजी शीत साहेबांचा सन्मान तुकारामजी झांजे साहेबांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. हो आणखीन एक चांगला बॉल वेगवान बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला. शरीरापासून थोडासा दूर टाकला. माहिती आता खऱ्या अर्थाने इथून जर पाहायला गेलं तर अगदी समोर टाकलेले बॉल त्याच्यावरती आक्रमण होतं. अशा वेळी थोडंसं आता खऱ्या अर्थानं आपली व्हेरिएशन चेंज करत असताना अगदी टप्पा देखील चेंज केला आणि इथून डॉट बॉलच पाहायला मिळतोय हरीश कलाले. हो मिस टायमिंग राहिला हवेमध्ये. फिल्डर आहेत जज करतात. हो चांगलं जजमेंट पाहायला मिळतं. शॉट फाईन लेगला पकडली एक कॅच मिळाली आहे विकेट शंकर कोंडेची.
टीमला खऱ्या अर्थानं ती गरजच होती धावसंख्येची, कारण की पहिली विकेट लवकर आली होती. त्यानंतर पार्टनरशिपची अगदी आवश्यकता असताना ती पार्टनरशिप मात्र बिल्डअप करण्यात आली शरद बुंदाटे याच्या समयमध्ये, आणि त्याच्यानंतर ते बाद झाले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मयूर भगत, चिंचोलीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर आपण पाहताय. फार कमी वयामध्ये अगदी या देखील खेळाडूनं आपलं नाव लौकिक केलंय आणि फार कमी वयामध्ये कर्जत प्रीमियर लीग मध्ये तो देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ फाटका फ्लिक केला, मनगटाच्या साह्यानं बॉलला सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. मयूर भगतनं आल्या आल्या दाखवला आसमान, ठोकलाय षटकार. सहा धावा तिथून प्राप्त केल्या. 6 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचला 36 धावा धावफलकावरती आलात. 5 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत हरेश कराले यांच्या या षटकातील. तिसरं षटक चालू आहे. सेकंड स्पेल आपल्याला हरेश कराले यांचं पाहायला मिळतं. थोडंसं मागडच खऱ्या अर्थानं कामगिरी राहिली हरेश कराले यांची. या स्पेलमध्ये देखील आपण पाहता 2 षटकार, एक सिंगल, एक वाईट बॉल देखील आला. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर 5 बॉलमध्ये 14 धावा त्यांनी खर्च केल्यात. विकेट्स देखील एक मिळवली आहे. शंकर कोंडे यांना त्यांनी बाद केला. शेवटचा बॉल सेकंड ओव्हरमधील मयूर भगत ऑन स्ट्राईक आहेत. हरेश कराले, हो चांगला बॉल चॉप करायचं होतं, परंतु इथे बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. अगदी जर पाहायला गेले तर शेवटचा बॉल हरेश कराले यांनी डॉट बॉलच टाकलाय. 3 ओव्हरचा एकंदरीत खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आलात रुद्रवर्धन 11 टीमच्या 36 वरती 2 हे धावफलक सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळतं. अजूनही जर पाहायला गेलं तर इथून अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 5 षटकांची मॅच, भरपूर वेळ आहे 5 षटकांमध्ये तुम्हाला धावा बनवण्यासाठी. 3 ओव्हरमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर 36 बनल्या गेल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता इथून दोनही टीम प्लॅनिंग करत असताना छोटीशी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय एक ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये, आणि ते ड्रिंक ब्रेक होत असतानाच ते अगदी आपण पाहताय कॅप्टन मात्र आपापल्या टीमला ते कानमंत्र देत असताना पाणी घेऊन ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये जातात त्याचवेळी ते कानमंत्र देखील घेऊन मैदानाच्या आतमध्ये जात असतात. आणि आता इथून या उर्वरित 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळायचा आहे हे कॅप्टन आता मात्र नेहमीच या शॉर्ट टीम मीटिंगमध्ये सांगत असताना, चला वेळ घेऊ नका, लगेच मॅचला इथून सुरुवात करा. सन्माननीय पत्रकार साहेब विनोदजी भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. हो स्ट्रोक चांगला खेळलाय, धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल चाललाय कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे, ठोकलाय भव्य षटकार. सहा न पुढे चालली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 42. 42 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. रुद्रवर्धन 11 टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय समीरजी लोंगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की मुख्य मंचावरती यायचं आहे आणि साहेबांचं स्वागत केलंय शरद बुंदाटेनं. त्याचा ट्रेडमार्क शॉट आहे.
काय बॅटिंग करतोय. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये शांत होता, थोडासा संयम दाखवत होता, परंतु जसं चौथं षटक चालू झालं अमोल भोईर समोर आला त्याच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलं. ओ फुलटॉस ऑन साईडला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार हॅट्रिक कंप्लीट केली आहे शरद बुंदाटेनं. अंदाज आहे शरद बुंदाटे ज्याने षटकार हॅट्रिक मारली आहे आणि समीरजी लोंगले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रुद्र वरदान 11 टीमचे पुरस्कर्ते समीरजी लोंगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून शरद बुंदाटे याच्यासाठी या षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीने टाकलाय चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. अगदी आपण पाहताय स्लोवर पद्धतीचा चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळाला. माहिती आहे जेवढं वेगाने टाकले त्याच्यावरती प्रतिउत्तर झालंय. मग आता मात्र थोडंसं चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विपक्ष टीमचा कॅप्टन आहे अमोल भोईर. हो इथून देखील चांगला बॉल. यावेळी अगदी जर पाहायला गेलं तर फलंदाजांपासून थोडासा दूर ठेवला आणि तिथून मात्र टप्पा घेतल्यानंतर बॉल अगदी बाहेर निघाला. लेग कटरचा वापर केला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथून निर्धाव फेकला अमोल भोईरनं. RR फाउंडेशन टीमचे अगदी आपण पाहताय कर्णधार अविनाशजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण या मंचकावरती हो स्टेप आउट झालेत आणि इथून देखील बॉलला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. कॅप्टन गोलंदाजीसाठी आले आणि थोडंसं मागडं स्पेल इथून आपल्याला पाहायला मिळालं. एका ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा खर्च केल्या RR फाउंडेशन टीमचे कर्णधार आपण पाहता अमोल भोईर यांनी. एकंदरीतच जर पाहायला गेलं तर रुद्र वरदान 11 टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 61. 61 धावा धावफलकावरती. 2 विकेट्स आल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये अजय सर बाबेश लोंगले बाद झाला होता आणि तदनंतर मात्र तिथून जर पाहायला गेलं तर संपूर्ण जबाबदारी ती मात्र शरद बुंदाटे आणि शंकर कोंडे यांनी सांभाळली. आणि जसं अगदी आपण पाहता शंकर कोंडे बाद झाले त्याच्यानंतर मयूर भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक आला आणि त्याच्यानंतर जसा शरद बुंदाटेला स्ट्राईक मिळाली त्यानं अगदी आपण पाहता एअर स्ट्राईकच केली आहे. मोठे फटकेच पाहायला मिळाले. 4 षटकार एका ओव्हरमध्ये. हो इथे देखील फटका लॉब केला. फिल्डर नाहीये गॅप मध्ये. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतात बन बाउन्स. धावा मिळतील 4. चौकार. चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रुद्र वर्धन 11 टीम कडनं समीरजी लोंगले साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला मयूर भगत ऑन स्ट्राईक आहे. काय फटका केसलाय त्यानं देखील एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चौकार मात्र त्यानं प्राप्त केलाय कल्पेश जाधवच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट केला. अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होता शरदचा परंतु परत पाठवला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती इथून मात्र शरद आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 66. 60 ज्यावेळी तुम्हाला 60 चांगला मिळतो ना त्यावेळी अगदी आपण पाहताय तो एंड देखील चांगलाच होताना पाहायला मिळतो. तो 60च चांगला मिळाला. ती फ्लाइंग सुरुवात झाली आणि तिथून मात्र ती सुरुवात कायम ठेवत असताना तो 60 कायम ठेवत असताना रुद्र वरदान 11 टीम ओ शॉट बॉल फुल केलाय. फुल ठरलाय. सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल षटकार.
5वा षटकार आलाय शरद बुंदाटेच्या बॅटमधून. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आर आर फाउंडेशन टीमच्या गोलंदाजांना कमबॅक करायला कुठेही जागाच ठेवली नाहीये. प्रत्येक गोलंदाजावरती ते आक्रमणच पाहायला मिळालं. अगदी आपण पाहताय कल्पेश जाधव जर पाहायला गेलं तर ते देखील चांगले गोलंदाज आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये देखील आपण पाहताय ते मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चौकार आला तो मयूर भगतच्या बॅटमधून आणि तदनंतर स्ट्राईक मिळाली शरदला आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. 72 धाबा धावफलक्यावरती आलात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना रुद्रवर्धन 11 टीमच्या. हो पुन्हा एकदा फुललेंचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. एक तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न सॅकिंग एंडवरती फेकी तोपर्यंत मिळतील 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन विकेट. इथून आपल्याला पाहायला मिळते 2 धाबा. 2 धाबानं जर पाहायला गेलं तर 74 74 धाबा धावफलक्यावरती आलात. कमालीची बॅटिंग पाहायला मिळतीये. जी सुरुवात हवी होती संघ नायकाला ती सुरुवात मात्र मिळाली आहे. तो 60 हवा होता तो 60 तर मात्र मिळाला. 74 धाबा इथून धावफलक्यावरती पाहायला मिळतात. याच मैदानावरती अगदी 80+ धाबा देखील होताना पाहायला मिळाला. स्लोवर बॉल आलाय. अगदी जर पाहायला गेलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या षटकातील ते 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील कल्पेश जाधवच्या. पुढे सरकले जागा बनवले फिल्डर आहे तो इथे चुकी झाली आहे आणि बॉल सरळ निघून चाललाय. लॉंग ऑफ सीमा पार. आणखीन एक शेवटच्या बॉल वरती आलाय. कृपया कोणी येऊ नका. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा आम्ही रिक्वेस्ट करतोय स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 टीमचे कॅप्टन संघनायक त्वरित आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या ठिकाणी सनशाईन डेव्हलपर्स टीमचे कॅप्टन दिनेशजी हांडे साहेबांचा संघ आणि या संघाचे कर्णधार हर्षल लोंगले इथे उपस्थित झालेले. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 या टीमच्या विरोधात ही सुपर 12 ची मॅच आणि कॅप्टन इथे रिपोर्टिंग करतात. आदरणीय तानाजी झांजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस इथे करणार आहोत. अतिशय सुंदर अशी स्पर्धा कर्जत प्रीमियर लीग आणि कर्जत प्रीमियर लीग मध्ये सुपर 12च्या मॅचेस आपण पाहतोय जिथे नॉकआउट स्टेज आहे. जिंकला तर पुढे आणि हरलात तर स्पर्धेतून
बाहेर अशी परिस्थिती आहे. चला टीम कॅप्टन लवकर या. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 टीमचे कॅप्टन नितेश तिखंडे येतात. सहर्ष स्वागत दोन्ही कॅप्टनचा. आणि मी विनंती करेल तानाजी झांजे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस इथे करावा. टॉस इथे केला जातोय आणि टॉस जिंकलाय सनशाईन डेव्हलपर्स या टीमने. यस थँक्यू तानाजी झांजे साहेब, आपण असं वा. यस हर्षल, आपण टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. यस हर्षल, आणखी एक क्वेश्चन असेल की ॲज अ कॅप्टन म्हणून KPL सारख्या मोठ्या स्टेजवरती आपण सुपर 12ची मॅच खेळणार आहात. नितेश काय सांगाल? व्हॉट्स युअर फिलिंग नाव? कसं वाटतंय की सुपर 12ची लढत KPL सारखी स्पर्धा आणि टीम आहे स्वर्गीय रोहिदास तिखंडेला, आणि विशेषतः मला विचारायला आवडेल की स्वर्गीय रोहिदास तिखंडेला आपल्या पिताश्रींच्या नावाने हा संघ खेळतोय. नितेश कसं वाटतं आणि काय सांगाल? KPLला खेळायला मजाच वेगळी आहे आणि या ग्राउंडवर खेळायला मजा वाटते आणि माझ्या बापाच्या नावाने टीम आहे म्हणून मला लय भारी वाटते आणि आमच्या गावातले जे आहेत ते आम्हाला सपोर्ट केले. थँक्यू. येस थँक्यू. आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 आणि सनशाईन डेव्हलपर्स टीम, ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच साठी आपण रेडी राहणे जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, जिथे आवाज आपण ऐकणार आहात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सेकंड इनिंग साठी इन्व्हाइट करूया चंदू शेट्टे सरांना. या सर, आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय हनुमान क्रिकेट संघ वरई आणि झांजे ब्रदर्स आयोजित ही KPL स्पर्धा. लक्ष आहे मोठं 79 धावांचं, परंतु याही लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. आपण कित्येक स्पर्धांमध्ये पाहिलंय 79 काय आपल्यासाठी नवीन नाही आहेत, परंतु प्रयत्न करावे लागतील. RR फाउंडेशनला रुद्र वरदान 11 एका बाजूला आहे. पहिल्या डावात काय जबरदस्त बॅटिंग केली होती. मग शरद असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर शंकर, मयूर या सगळ्यांनी चांगली कामगिरी केली, म्हणून एक मोठी टोटल उभी राहिली आहे पहिल्या डावात. तर दुसऱ्या डावात सुद्धा ती राहू शकते. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, बॉल समोर जातोय, आणखीन एक डॉट बॉल येतोय. कर्जत प्रीमियर लीग बघता बघता 9व्या पर्वामध्ये आली आणि 9वं पर्व सुद्धा तेवढ्याच धडाकेबाज पद्धतीने साजरं केलं जात आहे. चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगले प्रेक्षक आणि चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, हे सगळं काही इकडे पाहायला मिळत आहे. याही वेळेला टप्पा पडतोय, बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संभावना, पहिली विकेट, पहिला धक्का रनआउटचा. बॉलिंग टीम मधील सगळ्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. कोणी जर हॅट्रिक घेतली, समीर लोंगले यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. विकेट आली आहे पहिली रनआउटची. आतिश रुठे माघारी परत आहेत. पहिली विकेट आली आहे, पहिला धक्का बसलाय. म्हणजे 3 चेंडूंचा खेळ झालाय. रन अजूनही आलेली नाहीये. लक्ष मोठं आहे, अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. षटकार चौकाराची भाषा आता बोलावी लागेल. पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल. हार मानून चालणार नाहीये. आजचा दिवस पुन्हा 1 वर्ष येणार नाहीये. KPL सारखी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. आमच्या बरोबरने जर पाहिलं तर आता शैलेशजी गवळी क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू सुद्धा स्कोरिंगसाठी जुडले गेलेले आहेत. काही चेंडू चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळत आहे. बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेने मार्गस्थ होतोय, अडवला जातोय. 1 रन आणि 1 रनवरच समाधान मानावं लागतंय. टेनिस क्रिकेट .in वर जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा असणारा हा तालुका आहे. एका बाजूला पुणे जिल्हा, एका बाजूला ठाणे जिल्हा आणि त्यांच्या सीमेवर असणारा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका. आणि या कर्जत तालुका सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे, परंतु त्याची एक वेगळी शान आहे. आणि आज कर्जतचं क्रिकेट एका मंचावर KPLच्या माध्यमातून. यावेळेला स्क्वेअर लेगला कॅच पकडण्याचा प्रयत्नही झाला, बॉल हाताला लागलाही, परंतु 1 रन कंप्लीट केली जाते. बॅकअप चांगला आहे, त्याच्यामुळे 1 वरच समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 6 आणि 4ची भाषा इकडे बोलायची आहे. या मॅचमध्ये सुपर 12ची मॅच आहे. जो जिंकणार सुपर 6 मध्ये जाताना पाहायला मिळेल. आणि हे आजच्या रात्रीतील जर पाहिलं तर
आजच्या दिवसातील चौथी मॅच आहे. रात्रकालीन मॅच देखील सुरू होत आहेत. एकंदरीत 11 मॅचेस आज खेळवल्या जायच्या आहेत. यावेळेला फाईन लेगची दिशा खाली क्षेत्रातच खेळले. यावेळेला गणेश यांच्या बॅटमधून बॉल सीमा रेषा पार 4. सहा धावा धावफलकावर आहेत. अजूनही लक्ष मोठंच आहे, परंतु प्रयत्न करावेच लागणार आहेत. आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय खरा, परंतु पाहूयात येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल. क्रिकेट रसिकांसाठी ही पर्वणी आहे. मोठ्या प्रमाणावर आजही tenniscricket.in ची टीम खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज करत आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आजही जुडलेत आमच्याशी. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ, ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय, घेऊन आलाय कर्जत तालुक्यात वरई या गावामध्ये KPLच्या 9व्या पर्वामध्ये आज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आला, अभि फ्रॉम कडाव यांचं इकडे आगमन होत आहे. आणखीन एक संधी मात्र या ठिकाणी जरूर प्राप्त झाली होती. थोडासा लांब ठेवला होता यावेळेला बॉल, त्याचाही फायदा होताना पाहायला मिळाला. थोडासा दबाव आहे, त्याचं कारण आहे धावगती वाढलेली आहे आणि त्या साजेशी धावगती सध्या नाही आहे आणि रिक्वायर रन रेट हा वाढत चाललेला आहे. 23 बॉल आणि 73ची आवश्यकता. षटकार चौकाराची भाषा इकडे बोलावी लागेल. गणेश बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत आणि गणेश बॅटिंगसाठी सुद्धा पाहायला मिळत आहेत. गणेश वर्सेस गणेश अशी ही लढत आहे. यावेळेला फुल केलाय, फटका खेळलाय खरा, बॉल हवेत, फिल्डर तिकडे बऱ्याच लांबवरून आलेत आणि खूप चांगली कॅच घेत आहेत. विकेटचं पतन. आम्ही आभारी आहोत. या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन प्रसादजी थोरवे साहेब, त्याचबरोबरीने प्रशांतजी झांजे साहेब असतील, त्याचबरोबरीने नितीनजी झांजे साहेब यांचे देखील मनापासून आभारी आहोत, ज्यांनी ही स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. रन करावे लागतील यतीन आणि आता अमोल आलेत. अमोल यांनी स्ट्रोक खेळलाय, टायमिंग नाही झालाय, जमीन लगत बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेने, तिकडे एक धाव मिळणार आहे. हा प्लॅटफॉर्म आहे तालुक्यातील क्रिकेटच्या खेळाडूंना. जर व्यावसायिक गटाच्या दिशेने जायचं असेल तर इकडे चमकावं लागेल. गाव क्रिकेट आणि गाव क्रिकेटचा पुढला टप्पा हा तालुक्याची ही स्पर्धा आणि इकडे चांगले खेळणार तर तुमच्यासाठी व्यावसायिक क्रिकेटची कवाडे देखील उघडली जाणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला एफर्ट्स देऊन ही स्पर्धा गाजवावीच लागणार आहे. उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली, बॅकफुटला जाऊन खेळले, वेगही तेवढाच होता. बॉल यष्टीरक्षकांच्या हातात. गणेश यांच्याकडून आणखीन एक चांगला चेंडू इकडे पाहायला मिळाला. 7 वरी धावसंख्या आहे. मॅच आता थोडी दूर दूर चालली आहे, परंतु मॅचमध्ये यायचं असेल तर 6 आणि 4चीच भाषा आता बोलावी लागेल. कर्जत प्रीमियर लीग पुढे सरसावले, स्ट्रोक खेळला, फटका फसलाय, बॉल हवेत, यष्टीरक्षक पकडतायत जेल. विकेटचं पतन. जी मॅच आहे ओव्हर नंबर 2 मार्गस्थ पाहिला मिळते. 7 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. सामना दूर चाललाय, फक्त संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागणार आहेत. वरई या छोट्याशा गावामध्ये पुन्हा एकदा ही स्पर्धा आली. पुन्हा एकदा जबरदस्त आयोजन इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. याही वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर तिकडे येतात आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु कॅच नाही झाली. धावसंख्या 1 ने पुढे. बघता बघता ओव्हर संपल्या
2 आणि धावसंख्या झाली 8. विकेट माघारी परतलेल्या आहेत त्या 3. एकाच वेळेला सगळ्यांचं लक्ष 2 ठिकाणी लागलंय. काही जण एका बाजूला मॅच पाहत आहेत, दुसऱ्या बाजूला हातात मोबाईल आहे, इंडियाच्याही अपडेट्स घेत आहेत. हरकत नाही, आपल्याला दोन्ही क्रिकेट तेवढंच महत्वाचं आहे. चालू सामन्यामध्ये पंचांची कामगिरी करतायत. एका बाजूला सादिक राजापूरकर सर, सिक्सर किंग महाराष्ट्राच्या, आणि दुसऱ्या बाजूला महेश लोखंडे सर. हो हो, हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. आणखीन एक चांगला चेंडू तिकडे पाहायला मिळतोय. दबाव आणखी वाढवलाय. आजचा दिवस 1 वर्ष परत नाही येणार आहे. प्रत्येकाला आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागणार आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 71ची आवश्यकता आहे. 22. हो हो हो, आणखीन एक बॉल जो यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. टप्पा बदलला, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू इकडे येताना पाहिला मिळतोय. कौतुक करावं लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून बऱ्याच वर्षानंतर मलाही कर्जत तालुक्यामध्ये येण्याचा योग आलाय आणि त्याबद्दल आयोजकांचा आभारी असेल, कमिटीचा आभारी असेल, कारण दर्जेदार क्रिकेट नेहमीच कर्जतने दिले आणि प्रेक्षकांची गर्दी हे सुद्धा वैशिष्ट्य राहिलं आहे. हो हो हो, हा बॉल थोडासा पुढे केला, तिकडनं फिरवण्याचा प्रयत्न, परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत. चांगल्या मैदानावर चांगली स्पर्धा. आजच्या रात्री चॅम्पियन करणार आहे आपल्याला. कोण होणार या 9व्या पर्वाचा चॅम्पियन? आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय खरा, परंतु पंच इकडे वाईट बॉल घोषित करतायत. उंची उसळी थोडीशी जास्त होती. यस, याला चॅलेंज केलेलं आहे फिल्डिंग टीमने या वाईडला. हा बॉल वाईड आहे. जास्त उसळी पाहायला मिळाली. आर फाउंडेशन एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला रुद्र वर्धान 11 यांच्यातील सुरू असणारी मॅच. 24 बलाढ्य संघ, 24 संघ मालक, विविध गावातील खेळाडू, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे दाखल झालेत. यावेळेला बॅट फिरवली, अगदी वेगात फिरवली आहे, परंतु बॉल मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. तिसरी ओव्हर सुरू आहे, परंतु हवी ती धावगती झालेलीच नाहीये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चौकार आला, त्याच्या व्यतिरिक्त मोठे फटके आलेच नाही. म्हणजे जे स्कोरर शैलेश आहेत त्यांना जास्त काम मिळालंच नाही. वाह, या वेळेला स्ट्रोक तर खेळलाय जबरदस्त. बॉल सीमारेच्या पलीकडे जाईल. सिक्सर. याही वेळेला चांगला फटका. तिकडे एफर्ट्स दाखवतायत. वा, काय जबरदस्त एफर्ट्स तिकडे दाखवतायत. कॅच पकडली आहे. भावेश लोंगले तिकडे होते. एक अफलातून झेल, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल इकडे म्हणावं लागेल. एवढे जबरदस्त एफर्ट्स दाखवलेत. कर्जत प्रीमियर लीग मध्ये पकडलाय अफलातून झेल.
परंतु झेल लाजबाब होता. प्रेक्षकांना सांगायला नाही लागलं, लगेच टाळ्या वाजवल्या. आणि रिअल टाइम मध्ये आपण पाहूया स्ट्रोक खेळला आणि काय वेगात कॅच पकडली आहे. जबरदस्त झेल. हे टॅलेंट आहे कर्जतचं आणि हे कर्जतचं टॅलेंट या मंचावर पुढे येत आहे. या कॅचसाठी साहिल लोंगले यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. सचिन थोरवे आणि समीर लोंगले यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. वा, साहिलचं कौतुक करावं लागेल. साहिलला आम्ही पहिल्यांदा श्रीवर्धनच्या स्पर्धेमध्ये पाहिलं. बोरली पंचायत त्यांच्या बोलला हा नवीन मुलगा कोण आलाय उमरोली गावातून आणि कर्जत तालुक्यातून. परंतु त्यानंतर 2च वर्षात गोलंदाजीच्या जोरावर साहिल लोंगलेचा अफलातून परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि नितुमाळी सुद्धा त्या पिसेकर साहेबांच्या स्पर्धेच्या निमित्ताने तो चर्चेत आला आणि त्याच्यानंतर सर्व दूरपर्यंत. आणि अभि आता तेही दिवस दूर नाही आहेत. याच्यातील सुद्धा काही खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या मंचावर नक्कीच चमकतील. तेवढे टॅलेंट आहे कर्जत तालुक्यामध्ये. कारण आता व्यावसायिक गटात सुद्धा खेळाडू दिसायला लागलेत कर्जतचे. धावसंख्या 3 ओव्हर नंतर 17 झालेली आहे. 12 बॉल 62. विशाल गुरव यांच्याकडून सुद्धा कॅच जी पकडली गेली अफलातून 500 रुपयाचा पुरस्कार. भावेश लोंगले यांच्या कॅचसाठी आलेले हे सगळे पुरस्कार आहेत. पहा, फक्त बॅटर आणि बॉलरसाठी पारितोषिक नसतात. कल्पेश 2 वर खेळतात. हरेश नुकतेच आलेत, त्यांना अजून खातं खोलायचंय. परंतु 12 बॉलमध्ये 62ची आवश्यकता आहे. प्रत्येक टीम जबरदस्त बनली. सगळ्या टीम बॅलन्स बनलेल्या आहेत. पण कोण कसं खेळतं ते महत्त्वाचं आहे. पहिला बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. मॅचमधील केवळ औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हणावं लागेल. आणि ट्रॉफी जर पाहिल्या या वर्षीच्या काय ट्रॉफी आहेत, म्हणजे तांब्यानी बनवलेल्या ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. सगळ्या गोष्टी काहीतरी युनिक पाहायला मिळत आहेत. याही वेळेला बॅकफुटला गेले. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. मॅचमधील उत्कंठा कमी झालेली आहे आता, कारण मॅच बरीचशी दूर गेली आहे. पहिल्या डावात धुमाकूळ पाहायला मिळाला, परंतु आजच्या रात्रीत असेच सामने, रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. 11 सामने एकंदरीत पाहायला मिळत आहेत. 4था सामना आहे. यावेळेला उडवलाय, समोरच्या दिशेने मारलेला फटका. फिल्डर येत आहेत तिकडे, पकडतायत कॅच. आणखीन एक विकेट. फटका चांगला होता, परंतु फिल्डर आले तिकडे. बरीचशी बॅकफुटला गेली आहे टीम RR फाउंडेशन, परंतु तरी सुद्धा छाप सोडण्याचं काम करावं लागेल. हरेश आलेत. पहिलाच बॉल, दांडी दांडी दांडी, गुल बोल्ड. विकेट माघारी परतली आहे. RR फाउंडेशन थोडीशी बॅकफुटला आहे. मॅचमध्ये रुद्र वरदान 11 चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. पुढल्या दोन्ही टीम रेडी राहायचं आहे, कारण आजच्या रात्रीत तब्बल 11 मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तिकडे फिल्डर आहेत, रन नाही मिळणार आहे. आणखीन एक चांगला चेंडू तिकडे पाहायला मिळतोय.
रुद्र वरदान 11नी या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मिळवलेली आहे. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यष्टनवर बॉल आदळला जातोय. आणखीन एक चांगला बॉल तिकडे पाहायला मिळाला. ओव्हर संपली आहे चौथी. 4 ओव्हर संपल्यानंतर फक्त 17 धावा, 6 विकेट माघारी, 6 बॉल आणि तब्बल 62 ची आवश्यकता. मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल रुद्र वरदान 11ची. या अगोदर कौतुक करावं लागेल संदेश पाटील यांचं. मेडन ओव्हर टाकलेली आहे. सोपी गोष्ट नाहीये एवढ्या मोठ्या मंचावर मेडन ओव्हर करायची, कारण तालुक्यातील बलाढ्य खेळाडू खेळतात सगळ्या टीममध्ये. अशा वेळेला मेडन ओव्हर टाकलेली आहे. बॅकफुटला जात फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. मॅचची औपचारिकता. परंतु पाहूयात हरेश प्रसाद आहेत. हरेश स्ट्राईकवर पाहिला मिळत आहेत. काही मोठे फटके मारतील का? काही चौकार, काही षटकार त्यांना स्वतःला आत्मविश्वास देतील आणि ते फटके येतील का? उसळी होती बॉलला खेळण्याचा प्रयत्न, परंतु माघारी परत आहेत. आणखीन एक विकेट, विकेट नंबर 7. मेडन ओव्हर केली त्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. पहा, आपले आवडते खेळाडू, आपल्या गावातील खेळाडू चांगले खेळावे म्हणून त्यांच्यासाठी हे प्रोत्साहन आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका पुन्हा फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत. विकेट नंबर 8. आणखीन एक खेळाडू बाद. वाह, फटका खेळलाय. कितव्या नंबरवर आले त्याला महत्व नाहीये, काय करताय त्याला महत्व आहे. सिक्सर खेळलाय. जितेश यांच्या बॅटमधून आलेला सिक्सर पाहायला मिळालाय. यस, डेड बॉल कवला जातोय. केवळ औपचारिकता. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला दांडी 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 गुल, जशाच तसं प्रत्युत्तर. विकेट. केवळ औपचारिकता. 1 बॉल आणि 56 ची आवश्यकता. 9 विकेट माघारी परतलेल्या आहेत.
आर आर फाउंडेशन बॅटिंग करत असताना रुद्र वरदान एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल आणि सन्मान दिला या बॉलला आणि रुद्र वरदान 11 एक मोठा विजय साकार करतायत. अभिनंदन. तसेच आर आर फाउंडेशन आपलेही कौतुक आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय रुद्र वरदान 11. बॅटिंग केली 12 बॉलमध्ये 38चा एक मोठी धावसंख्या सुरुवातीला उभारली. काही कॅचेसही सुंदर घेतलेल्या आहेत आणि त्यांना आज सामनावीराचा पुरस्कार देखील जातोय.